माझं नाव कॉम्रेड सुमन पाटील. मी 1964 पासून पानसरेंना ओळखते आणि 1964 ते आज सागात मी कम्युनिस्ट पक्षात आहे. मी पाहिलेले पानसरे म्हणजे कष्टकऱ्यांचे आणि वंचितासाठी काम करणारे पानसरे, कार्यकर्त्यांना समोर घेऊन जाणारे पानसरे, कष्टकऱ्यांसाठी लढणारे पानसरे, झोपडपट्टीसाठी लढणारे पानसरे. आणि कोल्हापुरात पानसरेंच्या आठवणी सांगायच्या असेल तर प्रत्येक लढ्यामध्ये डाव्यांना एकत्रित करण्याचं त्यांचं आणि सगळे मिळून काम करण्याचं त्यांचं एक धोरण होतं. नंतर त्यांचं लग्न 1966ला झालं, 65ला झालं. त्यानंतर त्यांच्या मिसेस बी आमच्याबरोबर. आणि मी पक्षात कसे गेले तर माझे मिस्टर पक्षात होते. पानसरेंच्याबरोबर वयाच्या 18 वर्षापासून काम करणारे कॉम्रेड शंकर पाटील, त्यांच्याशी माझं लग्न झालं आणि मी पक्षात प्रवेश 1964ला केला. आम्ही जो एक लढा मुख्य केला तो आला असेल तुमच्याकडे, पण तो 1965चा लढा, चूलबंद तर कचेरी बंद हा लढा केला. ह्या लढ्यामध्ये सर्व डावे एकत्र होतो आम्ही. आणि चूलबंद तर कचेरी बंद म्हणजे माणसांच्याकडं पैसे असूनसुद्धा धान्य विकत मिळत नाही. व्यापाऱ्यांनी कृत्रिम टंचाई निर्माण केली होती. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्या काळात आणि हा मोठा लढा झाला. सगळ्या कार्यकर्त्यांना स्थानबद्धतेखाली अटक केलं आणि महिला तेवढे आम्ही राहिलेलो होतो. तर असा हा मोठा लढा, गोळीबार झाला, 4 बळी गेले, त्याच्यामध्ये 4, 5, 6 गेले बळी इचलकरंजी धरून. आणि अश्रुधुराची नळकांडी फोडली, लोकांना खूप त्रास झाला, मारहाण झाली, लक्ष्मीपुरी लुटली. हा एक मोठा केस. आणि हे लढ्याचं म्हणजे त्यांना स्थानबद्धतेखाली अटक केलं, नाशिक सेंट्रल जेलला ठेवलं. दुसरं म्हणजे लग्न झालं. लग्नाभर आम्ही सगळे कौटुंबिक वातावरण होतं. असं पक्ष होता पण असं वेगवेगळी घरं नाही, तर सर्व कार्य एकत्र यायचं. कारण त्यावेळेला पैसा हा दुय्यम होता, पैसेच नव्हते पक्षाकडं. त्यामुळे सर्व कार्यकर्ते कष्टानं स्वतःच्या काय म्हणतो आपण मन धन सगळ्यांनी कष्टानंच ते आम्ही पक्षाचं काम करायचं. दुसरं म्हणजे धरण झालं आहे आपलं, तर 36 DMचे धरण व्हावं हे पानसरेंची मागणी डाव्यांच्याकडून सगळ्यांनी आम्ही त्याच्यासाठी लढा दिला. कोल्हापूरचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे पानसरेंनी विस्थापितांच्यासाठी जागा राखली ती मंगेशकर नगर. हे मंगेशकर नगर ते विस्थापितांसाठी पानसरेंनी 1967ला पानसरेंना कोआप्ट करून घेतलं नगरपालिकेमध्ये, त्यामुळे ती जागा राखली. दुसरं म्हणजे आमचे नगरसेवक अकोळकर निवडून आले, पण त्यांनी एक मोठा असा आम्ही लढा केला. 60 नगरसेवक होते. सासने नावाचे, विलास सासने नावाचे महापौर होते. त्यांनी विस्थापितांसाठी जागा दिलेली होती. कुठली? राजेंद्रनगरची. ती 60 कॉर्पोरेटर घशात घालणार होते. तो प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि आम्ही एक मोठा लढा उभारला बेघरांसाठी, झोपडपट्टीसाठी. आणि ते राजेंद्रनगर वाचवलं आम्ही आणि ते आज झोपडपट्टी तिथे आहे. त्या झोपडपट्टीमध्ये पाणी आम्हा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन द्यायचे. आम्ही तेव्हा तरुणच सर्व काम करायचे. तिथं पाणी यावं, बस यावे, तिथं लोकांना शाळा व्हावी, त्याच्या उपचाराची एक सोय व्हावी, असा सतत प्रयत्न सुरू असायचा. असं हे पानसरेंचं काम. दुसरं म्हणजे कार्यकर्त्यांना सामावून घ्यायचं इतकं त्यांच्याकडे हे होतं की कार्यकर्ता कसा तयार होईल. एकेका कार्यकर्त्यावरती त्यांनी इतकं म्हणजे सतत बौद्धिक त्या डोक्यात त्यांच्या घालायचं कार्यकर्त्यांच्या. आणि बौद्धिकतेनं कार्यकर्ते टिकलेले आहेत. अभ्यासू कार्यकर्ते तयार केले. अशी हजारो माणसं त्यांनी तयार केली. युवकांच्यामध्ये त्यांनी काम केले. युवकांना वेगळं प्रशिक्षण द्यायचे, महिलांना वेगळं द्यायचं. दारूच्या संबंधी असेल तर महिलांना मार्गदर्शन, कायद्याचं मार्गदर्शनसुद्धा तुम्ही कसं घ्यावं यासाठी आम्ही शिबिर आयोजन करायचं. महिलांसाठी काम करण्यासाठी त्यांनी पुढाकार आम्हाला केला. आणि आम्ही हे भारतीय महिला पार्टीच्या नेतृत्वाखाली, पानसरेंच्या नेतृत्वाखाली बरेच लढे केले. तुम्हाला तारदाळचा लढा माहिती असेल, गुंडांचा खून झाला. त्या गुंडांच्या खुनाला त्या बायकांना फाशी किंवा शिक्षा होऊ नये म्हणूनही आम्ही सगळ्यांनी लढायला गेलो. हे पानसरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व लढे केलेले आहेत. दुसरं म्हणजे आज पानसरेंचं स्मारक होतं आहे, त्या संबंधी आनंद आहे. कारण कोल्हापूरसाठी त्यांनी सगळं आयुष्य कोल्हापुरात वेचलेलं आहे. पानसरेंच्या आठवणी, पानसरे ज्यावेळेला होते त्यावेळेला वार लावून आम्ही आमच्या प्रत्येकाच्या कार्यकर्ते घरी जेवायचे. आणि कधीही डामडौल नव्हता. वकील होते म्हणून कधी ते असं नाही, सामान्याच्या झोपडीत बसून भाकरी खायचे, गोरगरिबाच्या झोपडीमध्ये बसून भाकरी खायचे. आमची एकच खोली होती. आम्ही आता भाड्याच्या घरात राहतो. एकच खोली होती. तर सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन एकमेकांच्या जीवाभावाशी, एका कुटुंबाशी एकरूप व्हायचे. असे हे पानसरे होते. त्यांनी कधीही स्वतःच असं वेगळं अस्तित्व लावलं नाही. आपल्याकडे जे ज्ञान आहे ते दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करायचा. असे कार्यकर्ते होते आणि सगळ्यांना सामावून घ्यायचे असे होते. नाना पाटील यायचे.
क्रांतिसिंह नाना पाटलांच्याबरोबर त्यांच्या विचार विनिमय व्हायचा. ते पक्षात आले, आमच्या पक्षात होते आणि त्यांचेही विचार आम्ही पुढे नेले. मेजर राजाराम निंबाळकर हेही त्या आम्हाला सहकार्य करायचे. पानसरेंनी अनेक लोक जोडलेले होते आणि अनेकांना मदत केलेली होती. स्वतः कष्ट करून ते लोकांच्या आम्हाला सगळ्याच कार्यकर्त्यांना ते वळण आहे की आपण सतत काम करायचं. आणि आजपर्यंत आम्ही केलेलं आहे. कुठलाही भ्रष्टाचार नाही, कुणीही भ्रष्टाचार कार्यकर्त्याने केलेला नाही. कुठलाही कार्यकर्ता दुसऱ्या आमच्या पक्षात गेलेला नाही. हे पानसरेंचं श्रेय आहे. आणि मार्क्सवादावर, तत्त्वज्ञानावर अशी अतूट निष्ठा आमची आहे सर्वांची अजूनही. माझं नाव रमेश वडंगेकर, मी शाहूपुरी 7वी गल्लीत राहतो. कॉम्रेड पानसरे संदर्भात आज मला बोलायचं आहे. कॉम्रेड पानसरे या शाहूपुरी भागात कॉम्रेड अकोळकर जे नगरसेवक होते त्यांच्या प्रचारासाठी ते न्यायचे. आणि त्या काळात पूर्वीसारखे आता कसे मोठमोठ्या मिरवणुका निघतात, त्यावेळी छोट्या छोट्या सभा व्हायच्या. छोट्या छोट्या सभात, चौकाच्या सभात पानसरे साहेब भाषण करायचे आणि मग ते लोकांना जास्तीत जास्त जागृत करायचे. त्यामुळंच कॉम्रेड अकोळकर हे नगरसेवक म्हणून निवडून यायचे. आत्ताच्या काळात मात्र ते मोठ्या प्रमाणात निवडणुकीत पैसा खर्च करावा लागतो, परंतु त्या काळात पानसरे आणि वेगवेगळे नेते भागात प्रचार केल्यामुळं ते अकोळकर साहेब निवडून यायचे. मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतो आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामात पानसरे साहेब आम्हाला नेहमीच सहकार्य करायचे. 2004 साली यज्ञविरोधी आंदोलन झालं, त्यात पानसरे साहेबांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य केले. आणि गांधी मैदान जिथं यज्ञ होता त्याच्यासमोरच वेगवेगळे वक्ते घेऊन लोकात प्रबोधन करायचं काम केलं. तसेच अंधश्रद्धा निर्मूलनची कुठलीही चळवळ असली, फटाकेविरोधी मोहीम, होळी लहान करा पोळी दान करा, विसर्जित गणपती दान करा, या मोहिमेत पानसरे साहेबांचे नेहमीच आम्हाला सहकार्य असायचे. एक 84 वर्षाचे गृहस्थ पानसरे हे विचारवंत होते महाराष्ट्रातले आणि ते लेखक होते. एका CPI सारख्या म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते नॅशनल लीडर होते. पानसरे फार चांगल्या पद्धतीनं लोकांची म्हणजे श्रमिक लोकांची कामं चळवळींच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करत होते. मी विद्यार्थी संघटनेमधनं पानसरेंच्या जवळ आलो. अभि पानसरे असतील, स्मिता पानसरे असतील, मेघा पानसरे असतील, ह्यांच्या माध्यमातून मी त्यांच्याजवळ आलो आणि त्यांना फार अनुभवता आलं. पानसरे म्हणजे एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं. त्यांच्यावरती असा हल्ला होणं म्हणजे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यांचे विचार संपवण्याचा प्रयत्न करत होते लोक, पण ते विचार संपणार नाहीत पानसरेंचे. आज एक कोल्हापूरमध्ये आज पानसरेंचं एक स्मारक व्हायला लागलं. ते एक प्रेरणादायी स्मारक आहे. लोकांना, विद्यार्थ्यांना त्यातून प्रेरणा मिळण्यासारखं आहे. त्याला फार मोठ्या लोकांची हातभार लागलेला आहे. जसे की आमचे आता सतेज पाटील साहेब असतील, ऋतुराज पाटील साहेब असतील, यांनी फार मोलाचं योगदान ह्या स्मारकाला दिलेलं आहे. आणि त्यातून नवीन पिढ्या चांगल्या होतील अशी एक अपेक्षा आहे. पानसरेंचं आज एक पुस्तक गाजतं आहे की शिवाजी कोण होता. हे शिवाजी कोण होता हे पानसरेंनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं. ते रिराईट माझ्याकडं आणि आवीकडं अण्णांनी दिलं होतं. आणि ते माझ्या सायकलवरून अण्णांच्या घरापासून आम्ही डॉक्टर चौसाळकर सरांच्या म्हणजे विद्यापीठामध्ये राहत होते सर, डॉक्टर चौसाळकर यांच्या घरी मी त्यांच्या त्या पोच केल्या होत्या. कारण का ते काय बरोबर आहे का, त्यात काय ॲड करावं लागतं का. तर ते पुस्तक आज गिनीज बुकमध्ये त्याची नोंद झालेली आहे. एवढं त्याचे पुस्तकाच्या खप वाढायला लागला की ती अगदी साध्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना मांडण्यात पानसरेंनी योगदान दिलेलं आहे. आणि त्यांच्या प्रेरणेमुळेच आजपर्यंत माझा पण हा प्रवास सुरू आहे. साधारण मी 86-87 सालापासून मी आजपर्यंत पानसरेशी एकरूप आहे. मी त्यांचा फॅमिली मेंबर पण आहे. आणि ज्यावेळेस हल्ला होणार होता त्याच्या आदल्या दिवशी माझ्या घराच्या खिडकीतूनच ती रेकी झालेली आहे. ते पोलीस रेकॉर्डवरती आहे.
पण हा भ्याड हल्ला हा आता ह्या चळवळीच्या लोकांनी परतवून लावला पाहिजे. पानसरेंच्या विचारांनी ह्या चळवळीला योगदान देण्यासाठी प्रत्येक युवकांनी पानसरेंचा अभ्यास करणं गरजेचं आहे. शिवाजी कोण होता हे वाचलं गेलं पाहिजे आहे. आज गरज आहे कॉम्रेड पानसरेंच्या विचाराची आणि त्या विचाराच्या माध्यमातून जाण्याची आज गरज आहे युवक वर्गाला. पार्वती कृष्णा ताकोळकर. पानसरे आमचे सख्या भावासारखं दिरासारखे होते आम्हाला. कधी आले इकडे तर भाजी भाकरी खायचं, चटणी भाकरी खायचे. सासूबाईचने आई आई बुड्डे बुड्डी बुड्डी म्हणायचे. आणि काय मोर्चाला गेली की यायचे इकडे कवा वाटेल तेव्हा रात्री हिरायचे. त्यांनी जेलमध्ये होते तर त्यांनी आठवड्याला आम्हाला पैसे आणून द्यायचे खायला, का तरी गरीब आहेत म्हणून. असे निवडणुकीला पहिल्यांदा उभा खर्च तिने सगळा खर्च केला त्यांनी, का तर कुंभार समाज कुठलं कोण देणार म्हणून आपण पार्टीने पानसऱ्यांनी सगळं खर्च केली पहिले. तसे 5-6 वर्ष 7 वर्ष 5 वर्ष निवडून आले तसे सलग नगरसेवक म्हणून. महापौर कधी झाले नाही. आज शेतकरी कामगार पक्षाचे म्हणून तिकडे जायचे इकडे यायचे. कायमपणे मोर्चाला गेले की आले की. लग्न झालं तर आम्ही त्यांच्याच लग्नाला होते तिथे पानसऱ्यांचे पार्टीला वळवून. मग सारखे काय मग बुड्डी करत यायची घरात रात्री. आकोळकर साहेब 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 म्हणून तिने नाव पाडलं पहिल्यांदाच. नाहीतर काय कृष्णा म्हणायचीत माणसं. यांनी तू साहेब पहिल्यांदा म्हटले, साहेब साहेब साहेब. सगळी मग गाव सगळं साहेब म्हणायला लागले त्यासनी. आणि काय आता बोलायचं मला जास्त ध्यानात येत नाही ना. लवकर बघितलं तांगरी भाकरी खायची, काय वाटलं ते करायचे. महापौर म्हणायचे मी होणार नाही महापौर म्हणायचे. मला कुंभार समाजामध्ये राहायचं. पानसरे म्हणाले तू काय काळजी करू नकोस तिची, मी आहे तुझ्या पाठीशी. ते पोटच्या भावासारखे मोठे होते काय. मला ते रविवार पेटीत राहायला होते पानसर तर तिथं जायचे आपण. आम्हाला न्यायची बोलवून काय. मागणं तिने इकडे घर घेतले. सासूबाई त्यांच्या आई आली की इकडं आणायचे, बहीण आली की आणायचे. बहिणीला वास्तुकला घर बांधलं तर विस्तुकला घेऊन आलेत ते आपल्या आईला बहिणीसनी नगरसनं. दौलत पानसरे त्यांनी